घडामोडींपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. कळव्यातील एका बांधकाम व्यावसायिकाला ईडी, सीबीआय आणि आर्थिक गुन्हे शाखा व न्यायालयीन कारवाईची धमकी देत 8 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करणाऱ्या तिघांना ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केले. 10 लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताच तिघांना मुद्देमालासह पकडण्यात आले. त्यांच्याकडून रोख रक्कमही जप्त करण्यात आले. संतोष बावडेकर, सिद्धेश बेंडकुळी आणि इम्तियाज मोमीन अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. कळवा येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सौरभ साळवी यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार केशव हाईट्स या इमारतीचे मूळ मालक मृत झाल्यानंतर केलेल्या नोटरीच्या आधारे बावडेकर यांनी साळवी यांना ईडी, सीबीआय आणि आर्थिक गुन्हे शाखा तसेच न्यायालयात तक्रारी करून अडचणीत आणण्याची धमकी दिली होती. संतोष बावडेकर यांनी या प्रकरणात ठाणे येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली होती. ती मागे घेण्यासाठी तसेच ईडी, सीबीआय व इतर शासकीय विभागांकडे कोणतीही तक्रार न करण्याच्या बदल्यात विविध खात्यासाठी सुमारे 4.5 कोटी रुपये तर संपूर्ण प्रकरण अधिकृत करून देण्याच्या नावाखाली 4 कोटी रुपये अशी एकूण 8 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रारीची दखल घेत ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल वालझडे व त्यांच्या पथकाने सापळा रचला. तक्रारदाराला ध्वनिमुद्रक देण्यात आला होता. त्यात आरोपींकडून खंडणीची मागणी होत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार 30 जुलै रोजी कळवा येथील केशव हाईट्समधील तक्रारदाराच्या कार्यालयात आरोपी 10 लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारण्यात आला आहे. त्यांनी रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या गुन्हे शाखेच्या पथकाने तिघांनाही ताब्यात घेतले व 10 लाख रुपयांची रोख रक्कमही जप्त केले. या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजिवडा येथील वसंत लॉन्स या उच्चभ्रू गृहसंकुलातील 21व्या मजल्यावरून पडून 77 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना काल दुपारी घडली. कुमुदा शेट्टी असे मृत महिलेचे नाव असून या प्रकरणाची नोंद वर्तकनगर पोलीस ठाण्यात करण्यात आले. वसंत लॉन्समधील सवाना टॉवर ही 23 मजली इमारत आहे. या इमारतीच्या 21व्या मजल्यावरील सदनिकेत कुमुदा शेट्टी वास्तव्यास होत्या. काल दुपारी सुमारे 3:45 वाजण्याच्या सुमारास त्या सदनिकेच्या सज्जामधून दुसऱ्या मजल्यावरील पोडियमवरील भागात पडल्या. उंचावरून पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वर्तकनगर पोलीस ठाणे महापालिकेचे अग्निशमन दल व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोडियमवर पडलेला मृतदेह अग्निशमन दलाच्या जवानांनी यंत्रसामुग्रीच्या साहाय्याने खाली आणला. प्राथमिक तपासात कुमुदा यांनी लिहिलेली कोणतीही चिठ्ठी पोलिसांना आढळून आली नाही. हे प्रकरण आत्महत्येचे आहे का याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान मृत महिलेचा मुलगा देशातील एका नामांकित कंपनीत वरिष्ठ पदावर कार्यरत असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर गृहसंकुलातील रहिवाशांनी हळहळ व्यक्त केली. मागील 6 महिन्यापासून रखडलेल्या ठाणे महापालिकेच्या प्रभाग समिती सभापती पदाच्या निवडणुकीला मुहूर्त मिळाल्यानंतर आता स्वीकृत नगरसेवक, स्थायी समिती, परिवहन समिती आणि विविध विषय समित्यांच्या नियुक्त्यांसाठी महापालिकेत हालचाली सुरू झाल्यात. पुढील महिन्यात या नियुक्त्या होण्याची शक्यता असल्याने इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्यात. पालिकेच्या निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर समित्यांची स्थापना लवकर होईल अशी अपेक्षा होती. परंतु महायुतीमधील समन्वयाच्या अभावामुळे सर्व समित्यांच्या नियुक्त्या पुढे ढकलण्यात आल्या होत्या. काल प्रभाग समितीच्या सभापतीची निवड पूर्ण झाल्याने उर्वरित समित्यांच्या स्थापनेतील अडथळे दूर झाल्याचे मानले जाते. त्यामुळे महापालिकेच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा पदवाटपाच्या चर्चांना वेग आला आहे. महापालिकेत यावेळी 10 स्वीकृत सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यानुसार सर्वाधिक 75 नगरसेवकांची संख्या असलेल्या शिंदे गटाला सर्वाधिक 6, भाजपला 2 आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांना प्रत्येकी 1 जागा मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जाते. स्वीकृत सदस्य पदाचा कार्यकाळ मर्यादित असला तरी या पदासाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे. निवडणुकीत पराभूत झालेले काही माजी नगरसेवक तसेच पक्ष संघटनेत सक्रिय असलेले पदाधिकारी स्वीकृत सदस्यत्वाच्या माध्यमातून महापालिकेत पुनरागमन करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे. गेल्या काही महिन्यापासून सुरू असलेले पडद्यामागील प्रयत्न आता अधिक वेगाने सुरू झाल्याचे दिसत आहे. एसेट बॅक्ड क्रेडिट लोन, व्यवसाय आणि आर्थिक गरजांसाठी मालमत्तेवर आधारित कर्ज.
कर्ज मर्यादा 5 कोटींपर्यंत, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, विश्वासार्ह वित्तीय भागीदार तुमच्या प्रगतीसाठी. TJSB एसेट बॅक्ड क्रेडिट लोन. TJSB सहकारी बँक लिमिटेड. भरोसे का बँक, भविष्य का बँक. वाहतूक ऑपरेटरसाठी व्यावसायिक वाहने खरेदी करण्यासाठी सोपी आणि विश्वासार्ह कर्ज सुविधा. कर्ज मर्यादा 1 कोटी रुपयांपर्यंत, 5 वर्षांची परतफेडीची मुदत, आकर्षक व्याजदर. TJSB फ्लीट टर्म लोन. TJSB सहकारी बँक लिमिटेड. भरोसे का बँक, भविष्य का बँक. तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा. कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी. TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी. TJSB सहकारी बँक लिमिटेड. भरोसे का बँक, भविष्य का बँक. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जात आहे, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला ठाण्यात जोरदार खिंडार पडले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे युवक अध्यक्ष वीरू वाघमारे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि मनोज प्रधान यांचे नेतृत्व मान्य करीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. दरम्यान भटकलेले पक्षी पुन्हा आपल्याच घरट्यात परततात असे वीरू वाघमारे आणि हेमंत वाणी हे दोघे घरी परतलेत. विशेष म्हणजे वीरूला त्याच्या आईनेच परत पाठवले असे डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ठाणे शहर युवक अध्यक्ष वीरू वाघमारे हे राष्ट्रवादीच्या विभागणीनंतर अजित पवार गटात गेले होते, तर हेमंत वाणी यांनीही अजित पवार गटाची वाट धरली होती. मात्र ठाणे शहरातील राष्ट्रवादी अजित पवारचे नेतृत्व कार्यकर्त्यांनी योग्य तो सन्मान देत नसल्याचा आरोप करीत युवक अध्यक्ष वीरू वाघमारे, सरचिटणीस हेमंत वाणी यांनी काल सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करीत डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना वाढदिवसाची भेट दिली. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान आणि युवक अध्यक्ष तथा गटनेते अभिजित पवार यांनी या सर्व कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे सर्वांमेवेशक नेतृत्व आहे. शिवाय जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान आणि युवक अध्यक्ष अभिजित पवार हे कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालणारे असल्याने आम्ही स्वगृही परतत आहोत. अखेरीस निजामाच्या तावडीतून सुटका झाली असे वीरू वाघमारे यांनी सांगितले. ठाणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदावर विद्यमान उपायुक्त मनीष जोशी व उपायुक्त गजानन गोदेपुरे यांची सर्वसाधारण सभेच्या ठरावातून करण्यात आलेली शिफारस नियमबाह्य आहे. या संदर्भात महापालिकेने केलेला ठराव रद्द करून राज्य सरकारच्या नियमानुसार प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीद्वारे निवड करावी अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केले. ठाणे महापालिकेच्या 23 जूनच्या सर्वसाधारण सभेत घाईघाईत ठराव मंजूर करण्यात आला. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त या पदावर पदोन्नतीने नियुक्तीसाठी उपायुक्त मनीष जोशी यांची प्राधान्यक्रम 1 व उपायुक्त गजानन गोदेपुरे यांची प्राधान्यक्रम 2 म्हणून नावे निश्चित करण्यात आली. 31 जुलैला रिक्त होणाऱ्या अतिरिक्त आयुक्त पदावर 1 ऑगस्ट 2026 पासून मनीष जोशी यांच्या पदोन्नतीस मान्यता देण्यात यावी. तसेच मनीष जोशी यांचे 31 ऑगस्ट 2026 रोजीच्या सेवानिवृत्तीनंतर प्राधान्यक्रम 2 येथील गजानन गोदेपुरे यांची नियुक्ती करावी असा उल्लेख होता. अतिरिक्त आयुक्त हे ठाणे महापालिकेतील महत्त्वाचे पद असून हे रिक्त राहणे उचित नाही. ही बाब विचारात घेता गजानन गोदेपुरे यांच्या अतिरिक्त आयुक्त या पदावर पदोन्नती करण्याबाबतच्या प्रस्तावास आयुक्तांनी मान्यता दिली होती. हा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यास सर्वसाधारण सभा मान्यता देत आहे असा उल्लेख होता. मात्र संबंधित ठराव हा संशयास्पद असून नगरसेवकांना माहिती न देताच घाईघाईने मंजूर केल्याचा आरोप भाजप नगरसेवक नारायण पवार यांनी केला आहे.
संबंधित ठरावाच्या प्रकरणाचा क्रमांक हा एकाच पानावर वेगवेगळा टाकण्यात आला होता. त्यात एकाच पानावर एकाच ठिकाणी प्रकरण क्रमांक 787 व दुसऱ्या ठिकाणी ठराव क्रमांक 787 असा उल्लेख होता. याकडे पवार यांनी लक्ष वेधले. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.